नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि आता नजर टाकणार आहोत आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। महाराष्ट्रात निवडणुकांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली। 11 तारखेला विदर्भात पहिल्या टप्प्याकरता मतदान होणार आहे आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्धा सभा होणार आहे। त्यानंतर 3 एप्रिलला गोंदिया इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील। राजकीय परिणामांचा विचार करत बसलो असतो तर मोदी झाला नसता असं खणखणीत विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मैं भी चौकीदार हा कार्यक्रम गाजवला। दरम्यान प्रेक्षकांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना माझ्या मागे पुढे कुणीही नाही आणि त्यामुळे मी फक्त देशाचा विचार करतो असं मोदी म्हणाले। तर ज्यांच्या बुद्धीचा विकास झाला नाही त्यांना काही समजत नाही असं म्हणत मोदींनी राहुल गांधींना चिमटा लगावलाय। पंतप्रधानांच्या अभियानात सहभागी झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधान चौकीदाराला जनता निवडून देईल असा विश्वास व्यक्त केलाय। यावेळी त्यांनी आपण चौकीदारचं कर्तव्य पूर्ण करणार असल्याचं म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला हा संवाद इतका लांबला की सहभागी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना काही केल्या झोप आवरत नव्हती। अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर जांभळा देताना दिसले। पंढरपूरमध्ये मैं भी चौकीदार कार्यक्रमादरम्यान प्रथमच रणजित सिंग मोहिते पाटील आणि प्रशांत परिचारक एकत्र दिसले। 2009 साली विधानसभा निवडणुकीत विजय सिंग मोहिते पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। तेव्हापासून परिचारक आणि मोहिते पाटील गटामध्ये कटुता आहे। भुसावळमध्ये दरडा भवन इथं मैं भी चौकीदार हूं या कार्यक्रमात रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रक्षा खडसे सहभागी झालेला होता आणि या कार्यक्रमात बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉक्टर राजेंद्र फडके, आमदार संजय सावकारे सहभागी झाले होते। भाजपच्या मैं भी चौकीदार या अभियानावर अशोक चव्हाणांनी हल्लाबोल केला। भ्रष्टाचारावर आणि नैतिकतेसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर न देता भारतीय जनता पक्ष पळ काढतेय। पळ काढणारे चौकीदार नव्हे तर चोर असतात अशी घणाघाती टीका अशोक चव्हाण करतायत। पुणे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने अखेर प्रचाराला सुरुवात केली। उमेदवार अजून ठरलेला नाहीये आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचाराचा नारळ वाढवलाय। ग्रामदैवत कसबा गणपतीचं दर्शन घेऊन आघाडीनं प्रचाराला श्री गणेशा केलाय। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना लावारिस म्हणणाऱ्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज असा संतप्त सवाल अजित पवारांनी उपस्थित केला। यावेळी त्यांनी भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांचा चांगला समाचार घेतलाय। नाशिकमध्ये आदिवासी समाजाला लागू असणाऱ्या सवलती धनगर समाजाला लागू केल्यामुळे भाजप सेना सरकार विरोधात आदिवासी संघटना नाराज आहेत। अशाच राज्यातील 21 संघटनांपैकी 60 संघटनांची बैठक पार पडली आणि भाजपला मतदान न करण्याचा पवित्रा या संघटनांनी घेतलाय। रायगड लोकसभा मतदारसंघातील रत्नागिरीमध्ये 5 तालुक्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा खेडमध्ये आयोजित करण्यात आला होता। मनसेचे कोकण विभागीय संघटक आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा झाला। साताराचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले या दोघांमध्ये खरंच मनोमिलन झालं का असा सवाल आता कार्यकर्त्यांना पडलाय। कारण उदयनराजेंनी आयोजित केलेल्या मेळाव्यात शिवेंद्रराजेंनी केलेल्या डायलॉगबाजीमुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत। सोलापूर लोकसभा मतदारसंघातले उमेदवार डॉक्टर जे सिद्धेश्वर शिवाचार्य यांनी अजब विधान केलेले आहे। देवदर्शनाला बाहेर कुठेही जाऊ नका मतदानाच्या दरम्यान, कारण बोलणारा देव मी आहे असं वक्तव्य त्यांनी केलेलं एक क्लिप व्हायरल होतीये। आधी अमित शहाना अफजल खान म्हणणारे उद्धव ठाकरे आता त्यांच्याच उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता गांधीनगरला जाणं हा दुटोंडीपणा आहे असं म्हणत भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। पुलवामा हल्ल्याची माहिती आधीपासूनच होती, मंत्रिमंडळाकडे मेसेजेस होते, मात्र कारवाई करण्यात आली नाही असं धक्कादायक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केले। ते नागपूरमधल्या पत्रकार परिषदेत बोलत होते। साताराचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाला युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी शिवेंद्रराजे यांची गळाभेट घेतली आहे। त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना जादू की झप्पी पण दिली। ज्यावेळी 50% शेतजमीन ओलिताखाली येईल त्यावेळी सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला। यवतमाळमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। करमाळ्यातील जगताप गटाच्या शंभूराजे जगतापांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या या प्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असून म्हाड्यामध्ये रणजित सिंग निंबाळकर मोठ्या मतांनी विजयी होतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील करतात। वाशिममध्ये आघाडीच्या माणिकराव ठाकरे यांनी आपला प्रचार सुरू केलाय। प्रचारादरम्यान
काटा गावातील पाणी भरणाऱ्या महिलांसोबत त्यांनी संवाद साधला। मतदारसंघाच्या समस्या सोडवण्याकरता कटिबद्ध असल्याचं ठाकरे म्हणाले। भाजप खासदार पूनम महाजन यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली आहे। यावेळी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे सुद्धा उपस्थित होते। पूनम महाजन यांच्या मतदारसंघात जे होर्डिंग लागलंय त्यावर आदित्य ठाकरे यांचा फोटो नव्हता आणि त्यामुळे युवा सेनेचे कार्यकर्ते नाराज होते। गेल्या 4.5 वर्षात भाजप सेना युतीतील नेते भांडभांड मांडले, मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती झाली, गळ्यात गळे घातले गेले। मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अंगावर घेणाऱ्या किरीट सोमय्यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारीसाठी मात्र आटापिटा करावा लागतोय। लोकसभा निवडणुकीकरता युतीचे ठिकठिकाणी मेळावे होत आहेत, मात्र मेळाव्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची दावेदारी ठोकली जाते। कल्याणमध्ये आगामी संघर्षाची चुणूक पाहायला मिळते आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा जागा वाटप सोपं नाहीये याचे सुद्धा संकेत मिळतात। भिवंडीमध्ये राजस्थानामधले नागरिक यंत्रमाग व्यवसायात मोठ्या संख्येने आहेत आणि त्यामुळे तिथले भाजपचे उमेदवार देवजी पटेल यांनी भिवंडीकरांची भेट घेतली आहे। राजस्थानमधल्या त्यांच्या कुटुंबियांना सांगून आपणास विजयी करण्याचं आवाहन ते करतायत। डोंबिवलीमधल्या युतीचा मेळावा संपल्यावर काही वेळासाठी म्हणून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। दरम्यान वाहतूक कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यावर उतरून ही वाहतूक कोंडी दूर केल्याचं चित्र आहे। 2014 साली मोदींची लाट होती, मात्र आता त्यांची परत जाण्याची वाट आहे असं म्हणत काँग्रेस राष्ट्रवादीनं कल्याणमधल्या मेळाव्यात भाजपवर टीकास्त्र सोडलंय। भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे आणि कल्याण लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभरात 500 ठिकाणी चौकीदार हे निवडणूक कॅम्पेन सुरू आहे आणि या चौकीदार कॅम्पेन अंतर्गत भाजपनं मुंबईत कार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ईशान्य मुंबईच्या मुलुंडहून चर्चगेटपर्यंत ही कार रॅली काढण्यात आलेली होती। मेबी चौकीदारचे बॅनर यावेळी झळकवण्यात आले। मोदी सरकारमुळे देशाची लोकशाही वाचवण्याकरता चळवळ उभी करण्याची गरज असून आपण चळवळीत उतरलो आहोत, असं सर्वजण सहभागी होणं गरजेचं आहे असं आवाहन उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केलंय। त्या कांदिवलीत आयोजित बैठकीत बोलत होत्या। माजी खासदार आनंद परांजपे शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंची राजकारणात एंट्री झाल्याचं प्रतिपादन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। ते कल्याण लोकसभा महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते। यंदा निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक चिन्हांमध्ये डिजिटल चिन्हांचा समावेश आहे। लॅपटॉप, माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राईव्ह, रोबोट, हेडफोन ही साधनं यंदा निवडणूक आयोगानं नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना दिली आहेत। म्हशीच्या दुधाच्या दरात आजपासून प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ होणार आहे। ही दरवाढ फक्त सुट्या दुधावर लागू होणार आहे। गोकुळ, गोवर्धन, अमूल यासारख्या पाकिटबंद दुधाचे दर मात्र कायम असतील। मुंबई मिल्क असोसिएशन अंतर्गत मुंबई आणि ठाण्यात जवळपास 1700 डेअरींचा समावेश आहे। राज्यात महावितरणाच्या वीज दरात वाढ होणार आहे। आजपासून नवे दर लागू होणार आहेत। वीज दरात सरासरी 3% वाढ होणार आहे। वीज दरात वाढ करण्याकरता सप्टेंबर MERCनं परवानगी दिलेली होती आणि त्यानुसार ही दरवाढ एप्रिलपासून होती। आजपासून CNG, PNG आणि घरगुती गॅसच्या दरात वाढ होण्याची चिन्हे आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक वायूच्या किमतीत 18% वाढ होण्याची शक्यता आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेल्या मागणीमुळे नैसर्गिक वायूच्या दरांमध्ये वाढ होणार असल्याची माहिती आहे। आजपासून नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा नवा नियम लागू करण्यात आला आहे। नव्या नंबर प्लेटची टॅम्पर प्रूफ नंबर प्लेट अशी ओळख असणार आहे आणि यामध्ये एक विशिष्ट चिप असणार आहे। पुढील आणि मागील दोनही बाजूस वेगळा रजिस्ट्रेशन कोड असेल। एकदा नंबर प्लेट बसवली की ती पुन्हा काढता येणार नाही। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय। ऐन काढणीला आलेल्या द्राक्ष बागा आणि डाळिंबाच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। आधीच दुष्काळ असताना शेतकऱ्यांनी मात्र मोठ्या मेहनतीनं फुलवलेली बाग नेस्तनाबूत होती आहे। गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्रात तापमान वाढलेलं आहे। वर्धात तापमान तब्बल 42 अंशावर गेले, तर त्यामुळे तापमानात चांगली वाढ झाली आहे। वाढलेल्या तापमानामुळे रस्त्यावर सुद्धा शुकशुकाट आहे। वाढत्या उन्हामुळे नागरिकांना उन्हाचा फटका सहन करावा लागतोय। राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पारा वाढतोय। नागपूरमध्ये सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे। नागपूरमध्ये 43.3 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय, तर वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण आहेत। यवतमाळमधल्या टिपेश्वर अभयारण्यात भीषण आग लागलेली होती, ज्यामुळे वन्यजीवांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झालेला होता आणि ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आग सहज आटोक्यात येणं अवघड होतं।
अमरनाथमध्ये स्कायवॉकवरून पडून कल्पना संपत या महिलेचा मृत्यू झाला होता। त्यांचा मृतदेह घेण्याकरता 24 तास उलटले तरी सुद्धा कोणीच आलं नाही। जमील शेख या युवकानं त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेत। या प्रकारामुळे सर्व धर्म समभावाचं उत्तम उदाहरण अमरनाथमध्ये दिसतंय। परभणीमध्ये वैयक्तिक वादातून शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याची घटना घडलेली आहे। अमरदीप रोडे असं हत्या करण्यात आलेल्या नगरसेवकाचं नाव आहे। दरम्यान हा सगळा प्रकार झाल्यानंतर आरोपी परभणीच्या नवामुंडा पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला। पंढरपूरमध्ये भाळवडीत नीरा कालव्याचं पाणी सोडत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। पाटबंधारे विभागाचे अधिकारी आंदोलनात स्थायी न आल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांचं तेरावा घातलं। पाणी सोडल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील ओरोस फाट्याजवळ एक लक्झरी बसनं पेट घेतलाय। बसच्या एसी मधून अचानक धूर येऊ लागला। चालकानं गाडी थांबवली पण तोपर्यंत गाडीनं पेट घेतलेला होता। सुदैवानं जीवितहानी नाही। हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं किसान कंपनीच्या पिठात अळ्या निघालेल्या आहेत असा आरोप गुलाब भालेराव या ग्राहकानं केलाय। या संबंधीची तक्रार अन्न आणि औषध प्रशासनाकडे केल्यानंतर अद्यापपर्यंत मात्र अजूनही कारवाई करण्यात आलेली नाहीये। कल्याणमध्ये एका कार चालकानं कुत्रीच्या अंगावर कार चढवल्यानं यामध्ये कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। तर ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रमेश जाधवला अटक करण्यात आली नसल्याचं नागरिक म्हणतात। डोंबिवलीच्या गणेश मंदिर संस्थानाच्या वतीनं नव्या वर्षाच्या निमित्तानं स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं। याचंच औचित्य साधत आज गणेश मंदिराच्या प्रांगणात अथर्वशीर्षाची सहस्रावर्तनं आयोजित करण्यात आली आहेत आणि या उपक्रमात डोंबिवलीकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नाशिकमध्ये बहिणाबाईंच्या कवितांचा जागर पार पडलाय। गीता गद्रे यांनी स्वरबद्ध केलेल्या या कविता ऐकताना उपस्थित मंत्रमुग्ध झालेत। विकास आणि अनुराधा गरुड यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम सगळ्या रसिकांकरता खुला होता। महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या तेजस्विनी बसमधून आता दुपारच्या वेळेला पुरुषांना प्रवास करता येत आहे। दुपारच्या वेळेस बस रिकाम्या जात असल्यानं उत्पन्न वाढीकरता प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। उल्हासनगरमध्ये प्रेम पाटील या तरुणानं तब्बल 12 तास टॅटू काढण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला। या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे। 200 पेक्षा अधिक तरुण तरुणींच्या हातावर टॅटू काढत हा विक्रम प्रस्थापित करण्यात आला आहे। सिडकोच्या बहुप्रतीक्षित 90,000 घरांचा मुहूर्त टाळण्याकरता शक्यता आहे, कारण महाराष्ट्र दिनी सिडको ही योजना जाहीर करणार होती। मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानं या प्रकल्पाच्या निविदा रखडलेल्या आहेत। आता मुंबई हायकोर्टात दुसऱ्या दिवशी असलेल्या तारखा आणि कामांची माहिती रात्री वायरसेलवर दिली जाणार आहे। मात्र आता दुसऱ्या दिवशीच्या तारखा आणि कामाची माहिती पुणे पोलिसांना ईमेलद्वारे दिली जाईल। राज्य सरकारनं धारावी पुनर्वसन प्रकल्पाकडे म्हाडाकडून 800 कोटी रुपयांचा निधी वळवण्यासाठी घेतलेल्या भूमिकेसंदर्भात म्हाडामधील सगळे अधिकारी कर्मचारी संघटना एकवटलेल्या आहेत। म्हाडाच्या अस्तित्वावर अशा प्रकारच्या निर्णयांमुळे संक्रांत येऊ नये म्हणून सगळ्या संघटनांनी विरोध दर्शवला। काश्मीरच्या लासीपुरा इथं दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक झाली। या चकमकीत 4 दहशतवादी ठार झालेत तर 4 जवान जखमी झालेत। या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। पंतप्रधान मोदींची 10 तारखेला बारामतीत सभा होणार आहे। कांचन कुल यांच्या प्रचाराकरता मोदी बारामतीत जातील। सकाळी 10 वाजता मोदींची सभा होणार आहे। बारामतीमध्ये कांचन कुल विरोधात सुप्रिया सुळे असा सामना रंगणार आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पहिल्यांदाच 2 ठिकाणाहून निवडणूक लढणार आहेत। उत्तर प्रदेशामधल्या अमेठी आणि केरळच्या वायनाड अशा 2 मतदारसंघातून ते निवडणूक लढतील। या संबंधीची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे। अमेठी मतदारसंघात आपला पराभव होणार याची खात्री असल्यानंच घाबरलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघात पळून जात आहेत अशा शब्दात भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलंय। बुडणाऱ्या जहाजाला पाहून जसा कॅप्टन धावतो तसं राहुल गांधी अमेठीमधील ताकद पाहून वायनाडमध्ये निवडणूक लढण्याकरता गेले असल्याचा टीका रविशंकर प्रसाद यांनी केली आहे। केरळच्या वायनाडमधील ही लढाई काँग्रेस विरुद्ध सीपीआयएम अशी होणार आहे अशी नाराजी सीपीआयएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी व्यक्त केली आहे। लोकसभा निवडणूक आता काही दिवसांवरच आल्यानं सगळ्याच पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रात 5 एप्रिलला राहुल गांधी यांच्या 2 सभा होतील। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणुकीला उभं करण्याविषयी काँग्रेस नेतृत्व गांभीर्यानं विचार करत असल्याचं कळतंय। प्रियंका गांधी यांनी त्या संदर्भात निर्णय न घेतल्यानं
उमेदवारीबाबत ठरलेलं नाहीये. वाराणसीसह 3 मतदारसंघाकरता त्यांच्या नावाचा विचार आहे. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मेट्रोतून प्रवास केलाय. सीतारामन यांना नवी दिल्लीहून गुरुग्रामला जायचं होतं. तिथं भाजप सोशल मीडिया कार्यकर्त्यांचं शिबिर होतं, मार्गदर्शन शिबिर होतं आणि त्याकरता म्हणून त्यांनी मेट्रोनं जाणं पसंत केलंय. भाजपला सोडचिठ्ठी देऊन पाटणा साहेबचे खासदार शत्रुघ्न सिन्हा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीच आपल्याला काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिल्याचं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलंय. भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांनी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर बसपानं त्यांच्यावर जोरदार टीका केली. चंद्रशेखर हे भाजपचे गुप्तहेर असल्याचा खळबळजनक आरोप बसपा प्रमुख मायावती करतायत. केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यात येईल असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये राहुल यांनी आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. भारतीय बँकांचे कोट्यवधी रुपये बुडून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्यानं भारतीय जनता पक्ष आपला राजकारणासाठी वापर करत असल्याचा आरोप केलाय. तर भाजपनं आपल्याला पोस्टर बॉय केलं असल्याचा दावा देखील त्यांनी ट्विटरद्वारे केलाय. रविवारी आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यानं रविवारी देखील बँकांचे व्यवहार चालू होते आणि त्यामुळे आज अर्थात सोमवारच्या दिवशी बँका बंद असणार आहे. केंद्र सरकारनं पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आणखीन वाढवलेली आहे. सरकारनं पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आणखीन 6 महिन्यांकरता म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत वाढवलेली आहे आणि त्यामुळे अजूनही ज्यांनी आपलं पॅन कार्ड आधारशी संलग्न केलेलं नाहीये त्यांना आणखीन एक संधी आहे. जेट एअरवेजच्या वैमानिकांनी पुकारलेलं आजपासूनचं काम बंद आंदोलन हे 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आणि त्यामुळे विविध समस्यांशी झुंजणाऱ्या जेट एअरवेजमधील मोठं संकट तात्पुरता का होईना पण टळलंय. 5 दिवसांवर आलेल्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर घर खरेदी करता बांधकाम व्यावसायिकांनी आकर्षक ऑफर्स जाहीर केलेल्या आहेत. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्यानिमित्तानं घराच्या बुकिंगला ग्राहकांची पसंती मिळत असून नवं मराठी वर्ष आणि बुकिंगला मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद हा पाहता यंदा गृह खरेदीची उंच गुढी उभारली जाईल असा अंदाज बांधकाम व्यावसायिक व्यक्त करतायत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे आज एकाच वेळी 29 सॅटेलाइट अवकाशात झेपावणार आहेत. PSLV-C45च्या माध्यमातून सकाळी 9:27 हे एमिसॅट्स अवकाशात झेपावतील. श्रीहरिकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून हे अवकाशयान होणार आहे. यासाठीचा काउंटडाऊन सकाळी 6:27 सुरू झाला आहे. राजस्थानच्या जोधपूर इथं हवाई दलाचं MiG-27 हे लढाऊ विमान कोसळलं असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं हवाई दलानं स्पष्ट केलंय. हे लढाऊ विमान रूटीन मिशनवर असताना अपघात झालाय. जम्मू आणि काश्मीरमध्ये राजौरीमध्ये भीषण अपघात झालाय. यामध्ये 6 जण ठार झाले तर 1 गंभीर जखमी. राजौरी जिल्ह्यातील साबजी गावाकडे खासगी गाडी निघालेली होती पण चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी खोल दरीत कोसळली. 4 जण जागीच ठार झाले तर 3 जणांना दारहालमधल्या रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. चीनच्या शांघाय शहरानं एक नवा विक्रम प्रस्थापित केलाय. शहर पातळीवर जगात पहिल्यांदा 5G नेटवर्कची चाचणी केलेली आहे. शांघायच्या उपमहापौरांनी पहिला 5G टेलिफोन कॉल केला. वर्षाअखेरपर्यंत शांघायमध्ये 5Gचे 10,000 टॉवर उभारण्यात येणार आहेत. जगभरात दुर्मिळ समजल्या जाणारे 5 स्नो लेपर्ड चीनमधल्या अभयारण्यात सापडलेले आहेत. इथल्या क्विंघाई प्रांतातील किलिस्तान अभयारण्यात या बिबट्यांचं दर्शन झालंय. एकत्र 5 बिबटे दिसण्याची पहिलीच वेळ असून यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सनं राजस्थान रॉयल्सवर 8 धावांनी विजय मिळवलाय. यंदाच्या IPL मधल्या चेन्नईचा हा सलग 3रा विजय. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेमधील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतील सामन्यात किदंबी श्रीकांतचा पराभव झालाय. डेन्मार्कच्या विक्टर अलेक्सननं किदंबीचा पराभव करत विजेतेपद पटकावलंय. मलायका आणि अर्जुन कपूर 17 एप्रिलला विवाहबद्ध होणार आहेत अशी एक चर्चा सुरू आहे. यावर पत्रकारांनी अरबाज खानला विचारलं असता अरबाजनं भन्नाट उत्तर दिलंय. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचीच खिल्ली उडवली आहे. आता नाना पाटेकर तेलुगू चित्रपटात पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येते. तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या नाना नेन्नू या चित्रपटात नाना भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास नानांच्या संपर्कात असून लवकरच या भूमिकेकरता त्यांना निश्चित करण्यात येणार आहे. लवकरच बिग बॉस मराठी 2 सुरू होणार आहे आणि बिग बॉस मराठीच्या या घरात केतकी माटेगावकर जाणार आहे असं म्हटलं जात आहे आणि या सगळ्या चर्चांवर स्वतः केतकीनं खुलासा केलाय.
या संदर्भात इन्स्टा अकाउंटवर तिने एक पोस्ट लिहिली आहे. मी बिग बॉस मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे, पण ही फक्त अफवा असल्याचं केतकी म्हणते. सध्या किंग खानची जादू ओसरताना दिसते, कारण बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 हिंदी चित्रपटांच्या यादीत शाहरुखचा एकही चित्रपट नाहीये. सलमान खान आणि आमिर खानच्या चित्रपटांना या यादीत स्थान आहे, मात्र शाहरुख खानच्या चित्रपटांना आता पहिल्यासारखा प्रतिसाद मिळत नाहीये.